एका वर्तुळाचे त्रिज्या 17 सेमी आहे. वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी किती? तर हे एक असं वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या किती आहे? एक त्याचं केंद्र, त्याची त्रिज्या आहे 17 ठीक, आणि त्याच्या केंद्रापासून 8 सेमी अंतरावर, हे 8 सेमी अंतर समजा, आणि हे जीवात, या जीवेची लांबी किती? आता ही जी अशी त्रिज्या आपण तिला असं बी घेऊ शकतो, मग इथं 17. आता हे काय झालं? एक काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाच्या सर्व बाजू करण्यासाठी काही त्रिकूट असतात. जर हे त्रिकूट आहे 17, 8 आणि 15. तुम्हाला जरी त्रिकूट माहीत नसतील तर आपण पायथागोरसचा बी त्रिकोण काढू शकतो सिद्धांताने. ते आहे बघा असं की तर आपण ए बी आणि इथं सी. ए बी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग. आता बघा ए बी किती आहे? 17, म्हणजे 17चा वर्ग बरोबर बी सी. बी सी किती? आपल्याला बी सी काढायचा आहे, बी सीचा वर्ग अधिक ए सी. ए सी किती आहे? 8, 8चा वर्ग. 17चा वर्ग 289 बरोबर बी सी जशाला तसं बी सी अधिक 8चा वर्ग 64. आता आपल्याला हे काढायचे म्हणल्यानं हे इकडं 64 जातील आणि हे इकडे गेल्याने जे प्लस आहे ते मायनस होईल. मायनस 64 बरोबर बी सीचा वर्ग. तर 289 मधून 64 गेले उरतात 225 बरोबर बी सीचा वर्ग. तर वर्गमुळात 225 बरोबर बी सी. 225 हा कितीचा वर्ग आहे? 15चा, म्हणून 15 बरोबर बी सी. 15 हे 17, 8 आणि हे इथं येणारे 15. आता ही झाली इथून ते वर्तुळा केंद्रकापर्यंत, म्हणजे ही, आणि ही इकडली बाजू राहिली. इथलं 15 आहे म्हणलं जीवेवर जर वर्तुळ केंद्रावर असा लंब टाकला की त्याच्यावर 2 त्याचे समान भाग होतात. हा 15 आणि हा 15. 15 + 15 बरोबर 30. मग इथं किती येईल? 30 सेमी जीवेची लांबी आहे. पर्याय नंबर